हाय गाईज, मी सुचिता. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहावा. तुम्हा सर्वांना ओम नमः शिवाय. मी आज आली आहे फॅमिलीसोबत जुनं अक्करपेटी या ठिकाणी शिव मंदिरामध्ये मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा ऑफिसरने बसमध्ये येऊन आम्हा सर्वांना सूचना दिली की इथे फोटोज व्हिडिओ शूट करणं मनाई आहे, बिकॉज हे तारापूर ऑटोमिक पॉवर स्टेशन हा गव्हर्मेंट प्लांट आहे, त्यासाठी त्यांची ते ड्युटी करत होते. परंतु आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलो तेव्हा तिकडच्या पुरुष मंडळी ह्यांनी मला समोरून व्हिडिओज फोटोशूट करणं ही परवानगी दिली. मग मी सर्वात प्रथम माझे गुरुदेवाचं म्हणजे माझ्या शंभूंचं दर्शन घेतलं आणि एकदम छान पद्धतीने दर्शनसुद्धा झालं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि हे गाव पालघर जिल्ह्यात अक्करपेटी गावाचे सन 2003 ते 2004 या दरम्यान करण्यात आलं होतं. तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प टॅपच्या विस्तारीकरण किंवा ह्या परिसरातील बदलामुळे हे गाव मूळ ठिकाणावरून हलवून नवीन अक्करपेटी वसाहत आला आहे. हे गाव आता नवीन अक्करपेटी बोईसर वाणगाव तारापूर जवळ ओळखले जाते, तुम्ही पाहू शकतात. आणि मंदिराचं परिसर इतकं सुंदर होतं गाईज की सांगायलाच नको. आणि काय सांगणार मी, आणखी इतकं आमचं गाव सुंदर होतं की आमचं जाणं येणं असायचं ह्या गावात. परंतु ह्या गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर हे फक्त मंदिर वर्षातून एकदा ओपन केलं जातं, ते सुद्धा शिवरात्रीला. आणि त्यानंतर आमचं फॅमिली फोटोशूट चालू झालं आणि नंतर आम्ही तुम्हा सर्वांना हायसुद्धा केलं पब्लिकला. तुम्ही पाहू शकतात ही माझी फॅमिली आहे. आम्ही आलो होतो आणि त्याच्यानंतर एक छोटंसं आणखी पुढे मंदिर आहे देवी आईचं. एक मिनट तुम्हाला दाखवते. पहिला हा शंभूंचं मंदिराचं व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. एकदम सुंदर, एकदम शांत, एकदम निवांत होतं. आणि हे देवी आईचं छोटंसं मंदिर आहे, अगदी त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकतात गाईज. आणि त्याच्या अगदी बाजूला एक विहीर होती. विहिरीत पाणी थोडंसं खराब झालं होतं, कारण की हे कसं यूजच होत नाही ना, म्हणून असं खराब झालं होतं गाईज, तुम्ही पाहू शकतात. आणि एकदम सुंदर, एकदम छान. आणि जस्ट अगदी बाजूला तलावसुद्धा आहे. हा बघा इतका मोठा तलाव आहे. आणि त्यानंतर आम्ही सुंदर पद्धतीने आमचं दर्शन झालं पूर्ण फॅमिलीचं आणि आम्ही निघालो. तुम्ही पाहू शकतात की पब्लिकचं काय रिॲक्शन आहे मागून. आता आपल्याला फक्त एकच ध्येय ठेवायचं आहे की आपल्याला फक्त कॅमेरासमोर बघून आपलं फक्त व्हिडिओ शूट ब्लॉगिंग करायचं आहे. म्हणजे पूर्ण पब्लिक बघा, तुम्ही पाहू शकतात पब्लिकचं काय रिॲक्शन आहे ते असं आहे. आणि आमचं सुंदर पद्धतीने पूर्ण फॅमिलीचं दर्शन झालं आहे. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि तुम्हा सर्वांना लास्टमध्ये आम्ही बाय बाय केलं गाईज तुम्हा सर्वांना, तुम्ही पाहू शकतात. मग आम्ही सर्वजण चालत निघालो अगदी गेटपर्यंत, कारण की गेटवरून तिकडनं बस होते त्यांच्या. आणि मग चालत निघालो, तुम्ही बघू शकतात गाईज. ही बघा बस आहे आणि बसमध्ये सर्व पब्लिक बसली आहे. आम्ही एकदम शेवटला बसलो होतो आणि आमची मजाक मस्ती चालू होती बसमध्ये. हे बघा तुम्ही पाहू शकतात, हे माझे सासूबाई आहेत. मागे अगदी माझी आई आणि माझी बहीण बसली होती आणि आमची बच्चा पार्टी. आणि एकदम शेवटला माझ्या बहिणी साहेब होत्या. हा आमचा मस्तीखोर बाबू आहे. ही बघा, ही माझी 5 नंबर बहीण आहे आणि ही माझी आई आहे आणि ही मी आहे. आमची थोडीशी मजाक मस्ती चालू होती बसमध्ये. प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हर हर महा